नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AI मित्र या प्रॅक्टिकल चौथ्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण आज AIचा वापर करून सर्व विषयाच्या शंका विचारणार आहोत AI कडून आणि त्यांचं निरसनसुद्धा करून घेणार आहोत। येणाऱ्या या कालावधीमध्ये उत्तर जाणून घेण्यासाठी आपला प्रॉम्प्ट त्या विषयाचा अत्यंत करेक्ट असणं आवश्यक आहे। त्यासाठी विज्ञान विषय, इतिहास, गणित, इंग्रजी, मराठी, हिंदी कोणताही विषय असो त्या बाबतीत AI कडून उत्तरे जाणून घेण्यासाठी आपला प्रॉम्प्ट म्हणजे आपण विचारत असलेली शंका व्यवस्थित कळणं गरजेचं आहे। म्हणजेच विचारा विज्ञान विषयाच्या संकल्पना विचारा, विज्ञान विषयाचे MCQ स्वरूपातील प्रश्न, त्याचे उत्तरे आणि गाईडमधील जो आन्सर आपल्याला आवश्यक आहे तो कन्सेप्ट त्याला समजून सांगा। आता आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ। थेरॉटिकलमध्ये पहिल्यांदा विज्ञान विषय यामध्ये विज्ञानाचे प्रकाश संश्लेषणाचा बद्दल त्याला माहिती विचारा, त्याची व्याख्या विचारा, त्याचे चित्र विचारा। तो तुमच्यासोबत अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची माहिती सांगेल। त्याच्यानंतर इतिहासाचे प्रश्न विचारा, शिवाजी महाराज त्यांचे केलेले विविध किल्ले जे त्यांनी स्थापन केले त्याच्याबद्दलची माहिती घ्या। त्यासोबत तुमच्याकडं ChatGPTला तुमचा जो प्रश्नाचा ओघ आहे तो चांगल्या पद्धतीने असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव सांगा, तुमचा असलेला प्रश्न कोणत्या विषयाचा आहे, कोणत्या वर्गाचा आहे आणि तुम्हाला पडलेला प्रश्न स्पष्ट असला पाहिजे। ज्याच्यामध्ये गणित असेल, गणित तुमचा वर्ग कोणता आहे तो त्याला सांगितला पाहिजे। त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे एक एक्झाम्पल। लर्निंग फ्लोचार्टमध्ये विषय निवडा। विज्ञान विषय आपण निवडला, प्रॉम्प्ट तयार करा, त्याच्यामध्ये ChatGPTमध्ये टाका। तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं करेक्टनेस योग्य असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं नाव स्पष्ट असलं पाहिजे, तुमचा वर्ग करेक्ट असला पाहिजे, त्याच्यातला विषय, त्याच्यातला चॅप्टर करेक्ट असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो दिल्यानंतर AI तुमच्या मदतीला सरसावेल आणि तुमच्यासोबत AI उत्तर द्यायला सुरुवात करेल। याच्यामध्ये आता आपल्याला दररोज 10 मिनिट याच्यामध्ये द्यायचे आहेत। यासाठी तुम्हाला अध्ययन सराव करा, नवीन प्रॉम्प्ट तयार करा आणि मित्रासोबत चर्चा करा की अशा पद्धतीने आपण AIचा वापर करून चांगल्या पद्धतीने आउटपुट मिळवू शकतो। यशाची ही गुरुकिल्ली आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये 100% जर यश मिळवायचे असेल तर आपल्याकडे या सर्व गोष्टी असणं आवश्यक आहे। धन्यवाद।